श्राद्ध पक्षातील प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. पितरांची सेवा करण्यासाठी त्यातली त्यात ज्या काही प्रमुख तिथी आहेत, ज्यामधील पौर्णिमा तिथी, सर्व पितृ अमावस्या तिथी, भरणी श्राद्ध आणि आहेव नवमी. आता आहेव नवमी म्हणजे काय किंवा अविधवा नवमी म्हणजे काय, आयु नवमी किंवा श्राद्ध, नवमी श्राद्ध अशा विविध नावाने ओळखलं जातं. ही तिथी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आता या तिथीला कोणाला जीव घालायचं, ही तिथी सुवासिनींना समर्पित आहे. घरातील सुवासिन स्त्री जर वारली असेल तर तिची तिथी कुठल्याही तिथीला वारलेली तिथी असो, पण तिला या अयव नवमीला किंवा आहेव नवमीला तिला जेवू घालायचं असतं किंवा तिच्या श्राद्धाची तिथी किंवा विधी पूर्ण करायचा असतो. जसं की पितृपक्षामध्ये आपण जे कोणी पित्र आणि बरेच पाहुणे मंडळी जेवू घालत असतो, दान धर्म दर्पण विधी करत असतो, ते सगळं आपण आपले जे काही पित्र आहेत वारलेले, जे काही आपले घरातील व्यक्ती आहेत ते बघत असतात. त्यांचा आत्मा आपल्या जो काही आपण विधी करतो ते सर्व पाहत असतात. जसं की या श्राद्ध पक्षामध्ये यमलहरी खूप जास्त प्रमाणामध्ये जागरूक झालेले असतात, ज्याच्यामुळे जे कोणी पितर पृथ्वीवर आलेले असतात, ब्राह्मण पूजन, दान धर्म, कावळ्याला घास देणं, गाईला घास देणं या सगळ्या गोष्टी करतात. या सर्व गोष्टी पितरांनाही स्वीकारणं सहज होऊन जातं, कारण यमलहरी खूप जास्त प्रमाणामध्ये जागरूक झालेल्या असतात. आता सगळ्यात काय महत्त्वाची तिथी आहेत आणखी ते सुद्धा आपण जाणून घेऊया. पंचमी तिथीला आता आपण कोणाचे श्राद्ध करू शकतो, तर घरातील जे काही कुमारी मुलगी, अविवाहित मुलगी मृत्यू पावलेली असेल किंवा मुलगा कोणी मृत्यू पावलेला असेल तर त्यांचं श्राद्ध आपण पंचमी तिथीला करू शकतो किंवा या तिथीला केलं जातं. आता दुसरी तिथी म्हणजे काय आहे ती पाहूया. आता घरातील जर एखादी स्त्री नवऱ्याच्या अगोदर मरण पावलेली असेल तर आपण तिला असे म्हणतो की तिला आहेव मरण आलेलं आहे, तर अशा महिलांचं श्राद्ध पितृपक्षातील नवमी तिथीला घालावं. म्हणूनच नवमी तिथीला या तिथीला आहेव नवमी किंवा सौभाग्य नवमी, अविधवा नवमी किंवा आई नवमी अशा बऱ्याच नावाने ओळखलं जातं. आता हे नवमी श्राद्ध कधीपर्यंत आपल्याला घालायचे असते, तर ज्या महिलेचा पती जिवंत आहे तोपर्यंत नवमी तिथीला त्या स्त्रीचं श्राद्ध आपण घालू शकतो. जर तिचा पती मरण पावला त्यानंतर जी काही त्याची तिथी असेल, जी काही त्याची मरण पावलेली तिथी असेल, त्याच तिथीला दोघांनाही आपल्याला त्यांचं श्राद्ध घालायचं असतं किंवा आपल्याला पितृश्राद्ध त्या दिवशी घालायचं असतं. तर असं आता नवमी तिथीला एकाचं घालायचं आणि दुसऱ्या तिथीला एकाचं घालायचं असं न करता आपण दोन्ही श्राद्ध एकाच दिवशी आपण घालू शकतो. तर वेगळं घालायची गरज नाही, एकत्रित दोघांचंही श्राद्ध आपल्याला करता येतं. आणि पितरांना 12 वाजायच्या आत आपण जेवू घालण्याची आपल्याकडे पद्धत असते. आता सगळ्यात महत्त्वाचं आहेव नवमीचा नैवेद्य कसा तयार करायचा असता. आता नैवेद्य तयार करत असताना ह्या नैवेद्यामध्ये 3 या संख्येला खूप महत्त्व आहे. आता दाखवायचा नैवेद्य कसा ते बघूया. आता कावळ्यांना द्यायचा की गाईला द्यायचा, आहेव नवमीचा फक्त आहेव नवमीचा नैवेद्य आपण कावळ्याला न देता आपण गाईला द्यायचं आहे. ते कशा पद्धतीने आहे ते पुढे बघणार आहोत. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, आपण आता कोणत्याही शुभ कामामध्ये किंवा मग टिफिनमध्ये देताना आपण 3 पोळ्या कधीच देत नाहीत, कारण ह्या 3 पोळ्या आपण कोणत्या वेळेमध्ये वापरत असतो ती आता माहिती मी तुमच्या थोडीशी माहितीसाठी सांगणार आहे. तर आपण पित्राचा जो काही नैवेद्य करतो ती 3 या संख्येपासून केलेला असतो, म्हणून आपण इतर वेळी 3 पोळी किंवा 3 भाकरी न टाकता आपण नियम पाळत असतो. तर पित्राचा नैवेद्य तयार करत असताना काय करायचं, आपल्याला 3 पोळ्या घ्यायच्या आहेत, त्या व्यवस्थित अशा चुरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर जे काही आपण पित्रांना जेवण्यासाठी स्वयंपाक बनवलेला आहे, जसे की फिक्कं वरण, कढी, आमटी किंवा मग जे काही तुम्ही त्यामध्ये वड्या वगैरे केलेल्या असतील, खीर केलेली असतील, ते सगळं आपण त्या चुरलेल्या चपातीमध्ये एकत्रित करायचं आहे. आणि शेवटी त्याच्यावरती तुपाची धार टाकायची आहे. सर्व साहित्य एकत्रित करायचं आहे, चुरून घ्यायचं आहे. आणि हा नैवेद्य आहेव नवमीचा कावळ्याला न देता आपण गाईला हा घास द्यायचा आहे. इतर आपण कोणत्याही तिथीचा आपण नैवेद्य आपण कावळ्यालाच देतो, फक्त आहेव नवमीचा सुवासिनी आहेव मरण पावलेली असते, त्यामुळे आपण हा घास कावळ्याला न देता आपण गाईला डायरेक्ट देत असतो.
नैवेद्यात 3 या पोळ्यांना फार महत्त्व आहे, म्हणजे 3 या संख्येला फार महत्त्व आहे. तसेच आहे व नवमी याचा नैवेद्य आपण तुळशीला सुद्धा ठेवू शकतो. इतर कोणत्याही तिथीचा नैवेद्य आपण तुळशीसमोर ठेवू शकत नाहीत, कारण श्राद्धाचा नैवेद्य आपण न तुळशीसमोर ना देवघरातल्या आपण कोणत्याही देवासमोर हा श्राद्धाचा नैवेद्य ठेवला जात नाही. कारण आहे व नवमीचा जो काही नैवेद्य असतो, कारण तुळस ही सौभाग्यवती दायिनी म्हणून आपण तिच्याकडे पाहत असतो, जेणेकरून पितृपक्षाला आपल्या नैवेद्य पोहोचला असं समजलं जातं. त्यामुळे आपण तुळशी मातेला हा नैवेद्य आपण समर्पित अर्पण करू शकतो. आपल्या घरातील मरण पावलेल्या स्त्रीपर्यंत हा नैवेद्य पोहोचला असं त्याचा अर्थ होतो. शिवाय या दिवशी आपल्या देवघरामध्ये हा नैवेद्य कधीही ठेवायचा नाहीये, हे सुद्धा तेवढीच माहिती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मरण पावलेल्या स्त्रीचा फोटो किंवा त्याच्यासमोर जे काही आपण नैवेद्य ठेवणार आहेत आणि आपल्याला जे काही पितृ म्हणून आपण जे काही आपण स्त्रीला बोलवलं असतं जेवायला, त्या स्त्रीला आपण जे काही नैवेद्य किंवा मग सौभाग्य अलंकार, साडी, खण, नारळ, ओटीचं सामान, संपूर्ण शृंगाराचं सामान आपल्याला जे काही द्यायची इच्छा असते ते तिथं आपल्या फोटोसमोर ठेवून घ्यायचं आहे. आणि पूर्ण त्याचं पूजाविधी झाल्यानंतर कोणत्या स्त्रीला आपण बोलवलेलं आहे तिचं जेवण झाल्यानंतर या सर्व गोष्टी त्या स्त्रीला द्यायच्या असतात. या सर्व गोष्टी आपल्याला अहेव नवमीच्या दिवशी पाळायच्या असतात. तर आपलं अहेव नवमीच्या दिवशी जे कोणती स्त्री घरातील मरण पावलेली असते, हा सगळा तिच्याकडचा जो काही बघण्याचा दृष्टिकोन आहे, तिच्याकडचा जो काही भाव आहे, हे सगळं स्वीकार करून ती आपल्याला आशीर्वाद देत असते आणि आपल्या घरातील सुख, समाधानी, समृद्धी, शांततेत राहावी, टिकून राहावी असा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आणखी काय हवंय आपल्याला. तिचं मन समाधान आणि तृप्त झालं की सगळं आपल्याला घरात सुख आणि समृद्धी वाढत असते. तर तुम्हाला अविधवा नवमी, आई नवमी किंवा मग अहेव नवमी याविषयी माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओतील माहिती तुम्ही पाहू शकता किंवा इतरांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.